संत निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान, संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान. महावैष्णव कठीण महावैष्णव महावैष्णव कठीण महावैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथे आपण, मुक्ताबाई तेथे आपण, मुक्ताबाई तेथे आपण, मुक्ताबाई तेथे आपण. कृपा करून कोणालाही आपण संत म्हणतो ही व्याख्या काही संप्रदायाच्या बाबतीत योग्य नाही. अहो ज्यांनी आयुष्यात भगवंताच्या सेवेत घातलं, जगदोद्धाराचं काम केलं, त्या संत जीवनाची व्याख्या आपल्या परंपरेमध्ये सापडते. निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण. अहो ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. त्या संत जीवनाकडे जा, ज्या जीवनात अनुभव, ज्या जीवनात आचरण, ज्या जीवनात चमत्कार, ज्या जीवनात भक्तिप्रेम ओतप्रोत भरलेलं आहे, ते जीवन संतांचं जीवन आहे. महाराज कसं जीवन आहे होते? अभंगाचं पहिलं चरण. धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, धन्य भावशीळ. निर्मळ, या
वा धन्य भावशीळ. काय जीवन आहे त्या संतांचं, ऐका ऐका सायकेळकर तुकोबारांनी ते महिमान सांगावं. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, ते भावशीळ जीवन आहे. त्यांची भावना बदलत नाही वेळोवेळी, भावना हेच त्यांचं जग आहे. त्यांची देवावरची प्रेमाची भूमिका बदलत नाही. आपलं प्रेम बदलणार असतं. किती बदलणार आहे? पहिली ये बाळ दशे, ज्ञानोबा बोलतात. पहिली ये बाळ दशे, आईबा आईबा आईबा, आई 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 आईबा हे चिपिसे, ते सरे मग श्री मासे भुलोनी ठाके. ज्ञानोबरांची भाषा आहे. पोरग लहान असतं त्यावेळेला कोणावर प्रेम असतं त्याचं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बोला की राव जरा, कोणावर प्रेम असतं त्याचं? आईवर. काय करत राहतो तो सारखा? बापाजवळ गेला तरी आई, आजोबाजवळ गेला तरी काही वेळानं आजीजवळ दिला, आई 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 बा हे चिपिसे. ज्ञानोबराय म्हणतात पहिली बाळ दशी, बालपणात आई माणसाला आवडते. पुढं ते सरे, बालपण सरलं, मग ते सरे मग श्री मासे. बायको नाही म्हटलं, श्री नाही म्हटलं, तिच्या मासखंडावर माणसाचं प्रेम जडतं. काय निकृष्ट नजर आहे माणसाची. मासावर तिच्या श्री मासे भोलोनी ठाके. मग तो बायकोला जीव लावतो. किती दिवस? जोपर्यंत तिची प्रकृती उत्तम आहे, शरीर उत्तम आहे, तोचपर्यंत. ज्या बायकांना वाटतं माया नवराला प्रेम करतो, मायावर एखादा आजार होऊ द्या तुम्हाला, मग समजी. ज्ञानोबरांची ओवी माया वडिलांनी नाही लिहिलेलं, ते काही नसतं. ते नावं तर तोही घेतो, नावं तर तुम्ही घेता, त्याला काय? केळीच्या पानावर तुपाचा शिरान तिकून आली मिरा, तो झुमका गिरा. पण किती दिवस झुमका गिरा? काही लिमिट आहे ना पठ्या त्याला. ते सरे मग श्री मासे बोलोनी ठाके. ज्ञानोबरे म्हणतात वेडा होतो सौंदर्यामध्ये बाईच्या. बर घे बाबा, पण किती दिवस? श्री भोगिता पाहो, वृद्धाप्य लागे येवो. मग तिला भोगायला लागतो. ज्ञानोबरांचा भोगिता शब्द आहे. श्री भोगिता पाहो, वृद्धाप्य लागे येवो. मग याला म्हातारपण आवाज देतो. मग हा म्हणतो आता. मग तेव्हा काय? तेव्हा तोची प्रेम भाव बाळकासी आणि. मग तो मला म्हणतो सारं जग मेलं तरी चालेल, माझे प्रेम माझ्या पोरावर आहे. काय ज्ञानोबराने आपल्या प्रेमाचं चिंतन करावं. तेव्हा तोची प्रेम भाव बाळकासी आणि. आपलं प्रेम बदलणार आहे, पण ज्यांचं प्रेम कधीच बदलत नाही ते प्रेम कोणाचं असेल तर ते संतांनी भगवंतावर केलेलं प्रेम आहे. म्हणून तुकोबारे म्हटले ते धन्य आहे, भावशीळ आहे. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ. त्यांचं हृदय अत्यंत निर्मळ आहे. आपल्या अंतःकरणातली निर्मळता फार काळ टिकत नाही महाराज. आपलं निर्मळ हृदय नाही. आपलं निर्मळ हृदय फक्त घरच्यासाठी. बाल्याची माय, बाल्या आणि बाली. गे दार लावून गाव जाऊ दे वाहून लोक म्हणतात काय घेऊन. निर्मळ हृदय आहे, पण कीर्तन होईपर्यंत पंक्ती जागा भेटू देऊ नका बरं. राहत निर्मळ हृदय. अरे फक्त इथपर्यंतच घालीन लोटांगण, नंतर मोकळं पटांगण. म्हणता कीर्तन झालं ते आता. हात झटकतो धुळीनं, तशी झटकून सारे विचार झटकून निघून जाणारी आपण माणसं आहे. सब छुतो की बाजार में पत्रों का व्यापार करने वाली दुनिया आहे. खरं कोणाला आवडतं महाराज? खरं बोललं तर सख्या आईला राग येतो. अशी अवस्था आहे जगाची. पण स्वीकारा माझ्या आई वडिलांनो, तुम्ही मातृस्वरूप पितृस्वरूप श्रोते आहात पुढे बसलेले. तुम्हा आई वडिलांना माझी हात जोडून प्रार्थना आहे. सगळ्या धर्मियांच्या त्यांची प्रार्थना पाठ आहे. ख्रिश्चन ये गिरजा घर बडे, इस्लाम मस्जिद में पढ़े, गच्छामि शरण बुद्ध सब त्रैवार जे करके खड़े, पर हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. 2-2 हजार करोड रुपयाचे आश्रम आहे. बाबाजींना विचारा तुम्ही उत्तर भारतातल्या साधूंचे. 2-2 हजार करोड, तरी लोक गौरवानं सांगतात ती हमारे महाराज जी का आश्रम आहे. एखाद्या कीर्तनकारानं गाडीचा फोटो टाकू द्या तुम्ही. फक्त गाडी घेतली त्याच्या खाली कमेंट पहा लोकांच्या. समाज असा टपूनच बसलाय.
काय करता? व्यवस्था झाली तशी नजर. काय लोकांचा ताण घेताय तुम्ही? तुम्ही साधू जीवनाकडे जा, सार हृदय बदलून जाईल. कारण तितकं हृदय सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ इतकं पवित्र आहे त्यांचं. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी तुल्य निंदा स्तुतिर्मोणी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्तिमान्य प्रियो नरहा. सारं बदलून जातं. ते द्वेष्ट्याचेही अद्वेष्टे लक्षात ठेवा. अरे थोबाडीत मारणाऱ्याला, खापर फोडून टाकणाऱ्याला कोणी पुरणपोळी खायला देतं का? मारणाऱ्याला कोणी शिष्य बनवतं का? त्या विसोबा चाट्याला शिष्य बनवलं माझ्या मुक्ताबाईने. मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला बोधी येले. हा पुढं इतिहास संप्रदाय सकाळांचा इथोनिया हे जे वर्णन आहे, अरे त्रास देणाऱ्यापासून ज्यांनी सुरुवात केली, इतकं निर्मळ हृदय केवळ 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 संतांचं आहे. ज्यांचे हृदय निर्मळ, ही प्रतीती आली तुकोबाऱ्यांना. अहो पण त्यांच्या निर्मळ हृदयाचं सूत्र काय? हृदय तर निर्मळ आहे, पण निर्मळ हृदय तसं भेटलं नाही ना त्यांना. काही प्रयत्न करावे लागले. माणसाला तसं विना प्रयत्नाचं काहीच भेटत नाही. परवा मला एकानं फोन केला, तो म्हणे किती वेळ आहे तुम्हाला गावात यायला? म्हटलं 1 तास. काय आवडतं म्हणे तुम्हाला स्वीट मध्ये खायला? म्हटलं लाडू. त्यानं बायकोला सांगितलं जरा लाडू बनव, महाराजांना लाडू आवडता. ते बाई म्हणे कोणते आवडता? महाराज कोणते आवडता? म्हटलं बुंदीचे. बायकोला सांगितलं बुंदीचे लाडू बनव, महाराजांना बुंदीचे लाडू आवडतात. बनवते बाई. म्हटलं किती वेळ आहे त्यांना यायला? तो म्हटलं 1 तास. अहो ती बाई म्हणे 1 तासात लाडू होतात काय? तुम्ही लाडू ऑनलाईन मागवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटता? अहो म्हणे आजकाल लेकरं ऑनलाईन भेटता. फोन बरोबर लावा फक्त. त्यांना सायकाळला फाट्यावरच्या बिकानेरला फोन लावला. हॅलो. तिकडून एक बाई बोलत होती. शक्यतो जेवढे जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो. म्हणून काय काय माणसं अशा आशेनं फोनच लावत राहता. सारा डायल नंबर तो. जरा काही काम आहे का तुला? हॅलो. ती म्हटली मराठी करता 1 दाबा, हिंदी केली 2 दाबा, ये प्रेस द 3 फॉर इंग्लिश. गडी निफाड तालुक्यातला होता. त्यानं मराठीचं 1चं बटन दाबलं. तो म्हणे नाही मराठी. ती बाई बोलायला लागली स्वीट मध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा, नमकीन करता 2 दाबा, खट्टा मिठ्ठा करता 3 दाबा. याला स्वीटच पाहिजे होतं आणि 1चं बटन दाबलं. बोलत जा जरा. स्वीटचं बटन दाबल्यावर पुन्हा ती बाई बोलायला लागली स्वीट मध्ये लड्डू पाहिजे असतील 1चं बटन दाबा, पेळा पाहिजे असेल 2चं बटन दाबा, मिठाई पाहिजे असेल 3चं बटन दाबा. याने 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा, रव्याचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा, खव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन दाबा. यानं बुंदीच्या लाडवाचं 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली 1 किलो करता 1चं बटन दाबा, 10 किलो करता तुम्ही 2 दाबा, 1 क्विंटल करता तुम्ही 3 दाबा. गडी सायखेड्यातला होता, जरा गरमच होता. रागा रागा 3चं बटन दाबलं, फोन कट केला. 5 मिनिटात त्या बाईचा फोन आला. साहेब आम्ही हे दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगा हे लाडू कोण्या पत्त्यावर पाठवणे? तो म्हणे मॅडम आम्ही 3 भाऊ आहे. तुम्ही लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता 2 दाबा आणि मोठ्यासोबत बोलण्याकरता तुम्ही आता 3 दाबा. जो तिनं फोन कट केला अजून लावला नाही. अरे जग ऑनलाईन झालं, सुखी कुठं झालं? विठ्ठल विठ्ठल हजारो माशा बसलेले बाजारपेठेतले लाडू सायखेडेकर तुमच्या घरात ऑनलाईनच्या जमान्यात लवकर येत नाही. तुकोबाऱ्यांनी जो गोड हृदय निर्मळतेचा लाडू खाल्ला तो काय सहज भेटला असेल का? त्याच्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा आहे. कोणती प्रयत्नाची पराकाष्ठा आहे? अभंगाचं दुसरं पूज्य प्रतिमेचे देवा, 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 पूज्य प्रतिमेचे देवा. संत म्हणती तेथे भाव, संत म्हणती तेथे भाव, पूज्य प्रतिमेचे देवा, पूज्य प्रतिमेचे देवा.
करणं हे त्यांचे कष्ट आहे. प्रतिमेचे देव म्हणजे आवाज द्या. प्रतिमेचे देव म्हणजे अनेक प्रतिमेच्या मूर्त्यांचे प्रकार आहेत. आपल्याकडे रेख्य, लेप्य, दारुमयी, धातुमयी, शैली मूर्त्यांचे प्रकार आहे. आपल्याकडे रेख्य मूर्तीची पूजा मान्य आहे. आता महिला वटपौर्णिमा येईल. आता वटपौर्णिमेला कशाची पूजा करतो आपण? वडाची. काय करता त्या वडाला तुम्ही? हा, दोरा गुंडाळ. पुणे मुंबईतल्या बायकांनी काय करावं? त्यांना काय ओळख आहे? जागोजागी आहे का सायकिड्यासारखी? अरे सायकिड्यात लवकर सापडत नसेल, कारण वडाच्या झाडाला जागा लई लागते. जुनं झाड सापडत नाही. मग त्या महिलांना दोरा गुंडाळायचा. मग काय करतात? रेषा ओढतात, मूर्ती काढतात, चित्र काढतात. कशाचं? वडाची आकृती तयार करतात. त्याला दोरा गुंडाळतात आणि म्हणतात वडा पाव, वडा पाव, वडा पाव, वडा म्हणजे वडा मला पाव, वडा मला असं. 7 जन्म मला हाच पती वगैरे वगैरे काय असेल ते सगळं मागितलं जातं. चला, महिला बिचाऱ्या आपल्यासाठी किती कष्ट करतात. दोरा गुंडाळतील. एखादा माणूस मी लिंबाच्या झाडाला अजून दोरा गुंडाळताना पाहिला, किंवा कडुलिंबाचं झाड. अहो, मालक मेल्यावर बायका अगोदर सती जात होत्या. महिला सतीची प्रथा होती या देशात. म्हणजे माणूस मेल्यावर अनेक महिला सती गेल्या, पण बायको मेल्यावर सत्या गेलेला अजून एक सापडत नाही. सती अनेक आहे, सत्या नाही. रेषा ओढून काढलेल्या मूर्तीला रेख्य मूर्ती म्हणतात. नंबर 2, लेप्य मूर्ती. लेप्य म्हणजे मारुतीरायाची मूर्ती. लेप्य, लेप चढवला जातो. कशाचा? शेंदोराचा. अनेक मसोबाच्या मूर्त्या आहेत, जुन्या मुंजोबाच्या मूर्त्या आहेत. लेप चढवला जातो त्या मूर्त्यांवर शेंदुराचा. त्या लेप्य मूर्त्या. काही मूर्त्या दारुमयी आहे. दारुमयी म्हणजे लाकूड. संस्कृत मध्ये लाकडाला दारू म्हणतात. दारुमयी मूर्त्या आपल्या शास्त्राला मान्य. आम्ही आता सुंदर आईसाहेबांची पालखी बनवली आणि त्या पालखीवर त्या सुतारदादांनी फारच सुंदर आईसाहेबांच्या पालखीवर चित्र काढलं. आम्ही आता कोकण पट्ट्यात गेलो होतो. तिथं आईसाहेबांचा रथ बनवायला टाकला. ओरिजिनल सागवान लाकूड. आणि त्या सागवानावर काय कोरीव काम महाराज. मूर्त्या प्रत्येक ज्ञानोबारांच्या आता निवृत्तीनाथाच्या रथावर मारुतीराय असतात ना रथावर. ध्वजेवर मारुतीराय वरती. त्यांनी स्तंभावर बरोबर मारुतीराय बरोबर जसे तसे काढले महाराज. लाकडाच्या मूर्तीची पूजा शास्त्राला मान्य. त्याला दारुमयी मूर्ती म्हणतात. काही मूर्त्या धातुमयी आहे. धातुमयी म्हणजे तांब, पितळ, सोनं, चांदी. तांब, पितळ ह्याही मूर्त्या आहे. चांदी हेही मूर्ती आहेत आणि सोन्याच्याही मूर्त्या आहे. पण त्या तांब्या पितळाच्या मूर्त्यांमध्ये असं म्हणतात, तांब्या पितळाची मूर्ती एकच पिढी वापरावी, दुसऱ्या पिढीत वापरू नये. ती मूर्ती विसर्जित करावी. म्हणजे सून आली की एक मूर्ती घेऊन येते. कशाची? गणपतीची, नाही तर भगवान गोपाल कृष्णाची. ती सोन्यानं मूर्ती आणली की सासून आपली मूर्ती हातात घ्यायची, तिचं दर्शन करायचं आणि म्हणायचं गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी, आणि मग ती मूर्ती विसर्जित करायची. तांब्या पितळाची मूर्ती एक पिढी वापरावी. चांदीची मूर्ती 3 पिढ्या वापरावी, मग विसर्जित करावी. पण मूर्ती जर सोन्याची असेल विसर्जित करता येत नाही. सोन्याच्या मूर्तीचं विसर्जन. मग त्या मूर्तीचं काय करायचं? ती माझ्यासारख्याला, ज्याला आवड आहे पूजेची, मला लय आवड आहे सोन्याच्या मूर्तीची पूजेची, तुम्ही मला कीर्तन झाल्यावर देऊन पहा, मी इथं पूजा करायला अर्धा तास. तांब पितळाची मूर्ती. रेख्य, लेप्य, दारुमयी, धातुमयी. आता कोणती राहिली? शैली. शैली म्हणजे दगडाची मूर्ती. कोणत्या मूर्तीची पूजा करता मला काही माहित नाही, तुकोबारे म्हटले. पण एवढं निश्चित आहे की पूजी प्रतिमेचे देव, ते प्रतिमेच्या देवतीची पूजा करता. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, संत म्हणती तेथे भाव, संत सांगतील तिथंच त्यांचा विश्वास आहे. गोड वचन आहे महाराजांचं. विठ्ठल 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 संग संतांचा करिता बरवा, संतांचा करिता बरवा, उत्तम उत्तम कीर्ती
चालावा सुपंथे चालावा वाराच्या भंगात सोमवाराच्या वारातलं प्रमाण आहे. मार्गक्रमण करायचं असेल तर संत म्हणत ते भाव संतांच्या मागे जा, फसवणूक होणार नाही तुमची. तुम्हाला ते तारतात, व्यवहारही शिकवतात आणि परमार्थही शिकवतात. अरे तुम्ही मी जाऊ यात काय नवलय, संत जातील यात काय नवलय. देव गेला, परमात्मा ज्या वेळेला वनवासात आहे त्यावेळेला सीतामाईचं रावणानं हरण केलं. रावण सीतामाईला घेऊन गेला. आपल्याला सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. नितांत आपली रामकथेवर पूजनीय बाबांची सुद्धा श्रद्धा आहे. तुम्ही बघा, रावण साधु वेश में आया, भूख ने मुझको बहुत सताया, कृपा करो मां भिक्षा दो, कृपा करो मां भिक्षा दो, भिक्षा दो माय धर्म का काम, भिक्षा दो माय पुण्य का काम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. तिला गेल्यावर भगवान परमात्मा जो भेटेल त्याला विचारायचे, जो भेटेल. काही चाली, काही दोहे एक कानातच बसलेले राहता. न सांगता महिला म्हणायलाही लागल्या, टाळी वाजवायला लागल्या. काय असतं, संगीताचा भजनाचा तो प्रभाव आहे. एखादं नवीनच निघतं, कानाला भावत ते. जगन्नाथ पाठ आहे सगळ्यांनी म्हणा. मी पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणा. जगन्नाथ जगन्नाथ चकानन, जगन्नाथ चकानन, नीलाचल वारे, नीलाचल वारे, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो बोला बोला कौन संभाले, हाँ तू न संभाले तो हमें कौन संभाले. जगन्नाथ जगन्नाथ चकानन, नीलाचल वारे, नीलाचल वारे, तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले. थोडस पाहिजे ते, जास्त नाही. फवारणी केलीच पाहिजे. कोण येत नाही त्याच्याशिवाय, द्राक्ष जोरदार येत नाही. आपल्याला श्रोत्यांच्या कानाला जे भिडलंय, हृदयाला जे चिकटलंय, ते आपण गावं, ते म्हणावं. किती सुंदर सुंदर भाव आहे काही भजनांचे. असं आहे, पाठ आहे लोकांना पाठ. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं,
श्याम अबले ने आजा हौसला हार न जाओ ओ श्याम आजा तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आ। तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आ। और सुंदर बाबा त्याचा एक टाळीवर बसता वेगचा एक एक सायकला नाही प्रत्यक्ष पंढरपूर आहे पंढरीतलं भजन आहे हे वाळवंटातलं भजन आहे हे जगन्नाथाचं भजन आहे हे बागे बिहारीजींचं भजन आहे हे रघुकुलातल्या रामरायाचं भजन आहे तू पानोने घेरलिया मुझे नजर न आवे तुम बिन मेरा जो मेरी बाह पकड़ ले तू पानोने चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार सोन्याच्या रगडीचा अलंकार घडवायला सोनार तसं दुखी जीवन सुखी करायला पांडुरंगाचा आशीर्वाद त्रिसूत्रीय चला त्या दिशेला जगाचं काय जगात आठवणीत ठेवायचं असेल तर 3 लोक आठवणीत ठेवा संपलंय माझं कीर्तन 9:30 थांबायचं आपल्याला म्हणजे अजून 30 मिनिटे बॉस लोकांना संपवत दाखवावं लागतं हळूहळू आणावं लागतं 3 लोकांना विसरू नका 1 ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला 2 अडचणीच्या वेळी ज्यानं मदत केली त्याला लक्षात ठेवा बरं का अडचणीच्या वेळी ज्याने मदत केली त्याला विसरू नका अडचणीच्या वेळी ज्यानं पळ काढला त्याला विसरू नका आणि ज्यानं तुम्हाला अडचणीत आणलं त्याला विसरू नका याचं नाव संसार आहे पण ह्या गोष्टी
देवानं थोडं आमच्याकडे दुर्लक्ष केलं की आम्हाला असं वाटतं त्याची आमच्यावर हो कृपा आहे. अरे त्याच्या इतका कोण दयाळू आहे? फक्त आपले निरोप सांगणारेच कोणी आपण निर्माण केले नाही ना. आपण बोट धरलं नाही ना ज्ञानोबारांचं. आपण ज्योतिषकाराचं बोट धरलं, भविष्यकाराचं. आमचं भविष्य पहा. अरे हात काय दाखवता ज्योतिषकाराला? इथं तो संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय, या बाबांना, या गुरुवर्यांना विचारा. या संप्रदायाने तुमची माझी हस्तरेषा नाही, अरे रेड्याची भाग्यरेषा बदलून टाकली निवृत्तीनाथ महाराजांनी. रेड्याची भाग्यरेषा बदलवणारा संप्रदाय, भिंतीचं मंदिर करणारा संप्रदाय. अजून काय पाहिजे तुम्हाला? जगविख्यात विश्वमान्य संप्रदाय. आपण श्रीमंताची पोरं आहे, पण समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटे. देव विश्वास ठेवतो आणि तिथं आपण जात नाही. चला, भगवंत व्याकुळ झाले. सीतामाईचा शोध घेताना कोणाला विचारायचे, माझी सीता कुठे, माझी सीता कुठे, माझी सीता कुठे? भगवंताच्या कानावर एक आवाज आला. कोणाचा आवाज आहे तुम्हाला सांगायचा आहे. आश्रमात या कधी रे येसी रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. कोणाचा आवाज आहे हा? तुमच्या गावातल्या गुंफीचा? कोणाचा? शबरी मातेचा आवाज आहे. कधी येशील देवा? काही आवाज आपल्या परिचित आहे, ओळखीचे. तुझी मूर्त माझ्या पुढी राहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते. जरी आंधळी मी तुला पाहते. तुझी मूर्त माझ्या पुढी राहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते. जरी जरी म्हणा म्हणा म्हणा, जरी आंधळी मी. खूप आवाज सुंदर आहे तुमचे, तुम्ही फक्त म्हणत नाही. खूप सुंदर. निवृत्ती हा कांद्यावरी निवृ सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, लाजू नका. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, विठू माझाले कुरवाळा. म्हणा सगळे. संगी गोपाळाचा मेळा, संगी गोपाळाचा मेळा. गोरा कुंभार मांडीवरी, गोरा चोखा जीवा बरोबरी, चोखा. सगळे म्हणा, नाजू नका मायबाप. चोखा जीवा बरोबरी, बंका कळेवरी, बंका नामा करा मुळी धरी, नामा म्हणा म्हणा. ओ नामा करा मुळी धरी, नामा विठू माझाले कुरवाळा.
आतला सत्वगुण जागा होतो भजनाने. गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं, नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं. देव भाव जिथं विसरलो त्याचं नाव कीर्तन आहे. सारं विसरावं. माझी जात कोणती, धर्म कोणता, पंथ कोणता, मी किती करोडपतीच्या औलाद आहे, कोणतं पद मला आहे, काय आठवता इथं ते. इथं इंटरनॅशनल भिकारी व्हा भगवान ऋषियाच्या दारातला. माझ्या स्वानंद सुखनिवासी रघुदास महाराजांच्या दारातला भिकारी व्हा. भिकारी भिकारी होण्यात मजा आहे, मालक होण्यात मजा नाही, सेवक होण्यात मजा आहे, आनंद घेण्यात मजा आहे. चला, हे विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. ऐकायची मानसिकता ठेवा. तुम्हाला समाधान या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात फक्त वारकरी संप्रदाय देऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. हरवलेलं जगणं जाग करून दाखवतो संप्रदाय. हरवलेलं जगणं, बालपण जाग होतं, संगीत जाग होतं, भजन जाग होतं माणसाचं. अरे मृत जिवंत करू शकतो भजनाच्या जोरावर हा संप्रदाय. केले अनेक साधकांनी. बंकट स्वामी महाराजांनी घोटीची घटना आहे, मेलेलं पोरग उठवलं भजनाच्या द्वारा. भगवंत कोणाला विचारायचे, माझी सीता कुठे, सीता कुठे. तेवढ्या देवाच्या कानावर आवाज आला, कोणाचा? शबरी मातेचा. देव त्या आश्रमात गेले, शबरीनं बोरं दिले वगैरे वगैरे. देवानं तिला विचारलं, शबरी तू माझी सीता पाहिली का? कुठं भेटेल मला ती सांग. ती म्हणे, सरळ जा, तुम्हाला एक वानर भेटेल त्याला भक्त बनवा, सुग्रीव भेटेल त्याला मित्र बनवा, आणि वाली भेटेल त्याचा वध करा, तुम्हाला तुमच्या बायकोचा पत्ता लागेल. भगवंत वेळ कमी असल्यामुळे लवकर गेले. ह्या तिन्ही गोष्टी देवानं केल्या. वानर भेटलं, मारुतीराय भेटले, त्याला भक्त बनवलं. सुग्रीव भेटला, मित्र बनवलं, आणि वालीला देवानं मारलं. पण वाली ज्यावेळेला खाली पडला त्यावेळेला तो म्हणतोय, देवा वदिशो द्विषमो यथा, मला मारतो. अरे कोण तुला देव म्हणेल? तू रक्षण करायला आला ना. अरे आम्ही तुझं काय वाईट केलं? ज्यांनी वाईट केलं ते मजेत आहे, आणि आम्ही तुला सहकार्य करणारी कुळ रे, तुमच्या रघुकुलाचा आदर करतो आम्ही. मारलं मला. तुझी बायको परत मिळावी म्हणून दुसऱ्याच्या बायकोच्या कपाळावरचं कुंकू पुसतो. देवा तुला कोण देव म्हणे? माझी बायको विधवा झाली ना, हे तुझी बायको परत मिळावी म्हणूनच चाललंय ना सगळं. अरे पण माझ्यावर विश्वास टाकला असता, एका आवाजात परत आणून दिलीस ती तुझी बायको. 2-4दा रावणाला असा भर रणांगणातून या पठ्ठ्यानं परत पाठवलाय. तो काय विश्वास ठेवतो रे या सुग्रीवावर? त्याला विचार, त्याची बायको कुठे? जो स्वतःच्या बायकोचा सांभाळ करू शकत नाही, तो तुझी बायको काय आणून देईल परत? मला का मारलं त्याचं उत्तर दे, तेव्हा मी मरणार आहे. हा हनुमंत भक्त, हा सुग्रीव तुझा मित्र, मी तुझा वैरी. एकाच रक्ताचे, एकाच कुळातले, मी तुझा वैरी कसा? देवानं दिलेलं उत्तर आहे का? परमात्मा म्हटले, बाबा रे, मी वाली तुला का मारलं, सुग्रीवाला का मित्र केलं, आणि हनुमंताला का भक्त केलं? याचं एकच उत्तर आहे. शबरी म्हटली मार म्हणून मारला, शबरी म्हटली भक्त कर म्हणून केला, आणि शबरी म्हटली मित्र कर म्हणून केला. अरे मी देव जरी असलो तरी माझं ठरलंय, बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावी न नामा म्हणे. याला म्हणतात संत म्हणती तेथे भाव. देव आहे पण संत सांगतील तिथंच आमचा विश्वास. जसं सायखेळा आहे पण माझे रघुनंदन दास महाराज म्हणतील तसंच आमचं जगणं, तशीच आमची क्रिया. याला म्हणतात संत म्हणती तेथे भाव. साधूच्या पायावर विश्वास ठेवून आपण मार्गक्रमण करावं. ज्यांनी आपल्याला भक्ती सुखाला लावलं त्यांचे उपकार, त्यांचे आभार आपण मानून पुढं मार्गक्रमण करावं. तुकोबारे म्हटले आम्ही ते केलं. विशेष का तुम्ही त्या संत जीवनाच्या प्रभावात प्रेमात पडले. पुढचं शरण आहे. महाराज म्हणतात विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरोनी चित्ती. ते विधी निषेधाला फार ठाव देत नाही. याच दिवशी दळून आणलं पाहिजे, याच दिवशी दाढी केली पाहिजे, आणि असं जेवायला बसलं पाहिजे, याला काही फार थारा नाही संत वाङ्मयात. हरीची या दासा हरी दाई दिशा. काय कुठं अध्यात्म वापरावं, कुठं वाङ्मय वापरावं याचं ज्ञान असावं ना माणसाला. माणसं उडदाचा दाना भिजल एवढं पाणी घेण्याचा प्रयत्न करत आहे. तो प्रयत्न जमला नाही तर काही काही आचमनच बंद करून टाकलं. जाऊ द्या म्हणता फांदातच पडायला. आमचे संत म्हणता अरे येईल तैसा बोल रामकृष्ण. काय येतं तुला, येत नाही जाऊ दे, सोडून दे, पण प्रेमानं भगवंताची आरोडी घे. आवाज दे देवाला.
देव तुझ्या पाठीमागे धावून येईल मित्रा. ज्ञानोबा रे तुकोबा रे कोणाचं नुकसान करत नाही महाराज, कधीच कोणाचं नाही. मी तुम्हाला सांगतो ना, सगळ्या रोगांवरचा औषध फक्त संत आहे. सगळ्या रोगांवरचा इलाज ज्ञानोबा आहे. सगळ्या रोगांवरचा इलाज तुकोबा आहे. बाकी काही कुठं आजार शोधू नका. कोणताही आजार आणा, तो या गाथेच्या ज्ञानेश्वरीच्या दवाखान्यात बराच होतो. कोणताही त्याच्या आधारावर तर चाललंय हे सगळं. वक्ते बाबा एक उदाहरण सांगायचे, तेवढं उदाहरण सांगतो सेवा आवरतो. काय झालं, एका डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर कामाला राहिला. तुम्ही बोर नाही ना झाले अजून? त्या डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर कामाला राहिला. 4-5 वर्ष काढली त्या पेशंट, त्या कंपाऊंडरनं डॉक्टरच्या हाताखाली, गायकवाड महाराज. पण कोणी पेशंट आला की ते डॉक्टर त्या पेशंटला एक चूर्ण द्यायचे. त्या चूर्णाचं नाव आहे सोनामुखी. बाबांचं उदाहरण आहे बरं का, तुम्हाला आवडेल असं उदाहरण. कोणी आलं की सोनामुखी, कोणी आलं की सोनामुखी, कोणी आलं की सोनामुखी. तो डॉक्टर म्हणे, तो कंपाऊंडर म्हणले का हा कोणालाही सोनामुखी देते. डॉक्टर म्हणतो सोपं आहे, याच्या हाताखाली काम केल्यापेक्षा सायकेड्यासारखं गाव पाहू. त्यानं सायकेड्यासारखं गाव पाहिलं, बोर्ड टाकलं, डॉक्टर सर्व जाणे. काय काय जाणे? सर्व जाणे. कोणताही आजार, कोणताही इलाज. एका माणसाने ते बोर्ड पाहिलं, म्हणे आजच दिसून राहिले. तो गेला तिथं, नमस्कार, दवाखाना टाकला वाटते? हो दवाखाना टाकला. आमच्याच गावात 7-8 आहे. कशाला टाकला आता? अरे म्हणे 7-8 असू दे, पण चालण्याच्या बाबतीत आपलाच 1 नंबर राहील. असं? हो. असं काय आहे तुमच्याजवळ? जादूची कांडी आपल्याजवळ. औषधच तसं आहे. एकदा पेशंट आला की तो पेशंटच आपली जाहिरात करेल. कडीला कडी, कडीला कडी, साखळी तयार होईल पेशंटची. अहो पण म्हणे एक पेशंट कोण आणून देईल तुम्हाला? डॉक्टरांनी 100 रुपये काढले, त्या माणसाच्या हातात दिली, 100 घ्या. या गावात सगळ्यात रिकामी तुम्ही दिसून राहिले मला सायखेड्यात. तुम्ही साऱ्या गावात हिंडा आणि एक पेशंट आणून द्या. सायखेळातला पठ्ठ्या सगळ्या गावात फिरला. आता ते निरोगी गाव सायखेळा, रोगीच नाही महाराज. त्याला रोगीच सापडत नव्हता. एका कुंभार काकाचं गाढव हरवलं होतं. ते 2-3 तास झाले गाढव शोधत होते. गाढव काही त्यांना सापडे ना. नेमकी कुंभार काकाची त्यांची भेट झाली. राम राम काका. राम राम. घामाघूम झाले. अरे म्हटले गाढव हरवलं. किती वेळ झाला? 3 तास झाले. सापडत नाही? सापडत नाही. चला. म्हटले कुठं? अरे म्हणे डॉक्टर सर्व जाणे. ते कुंभार काका म्हटले गाढव बी जाणे? म्हणे हो, ते बी जाणे, तुम्ही चाला फक्त. आणलं बसू. डॉक्टर साहेब यांचं गाढव हरवलं. किती वेळ झाले? 3 तास झाले. सापडत नाही? सापडत नाही. काही काळजी करू नका. 2 टक घ्या तुम्ही सोनामुखीचे. ते पोट सापवायचं औषध होतं सोनामुखी. ते कुंभार काका म्हटले पण हरवलं गाढव, औषध मी पोटाला घेऊ? लग्न लोकाचं, नाचतं येळ्या डोक्याचं, जोडलं पाहिजे ना ते. म्हटलं मी डॉक्टर आहे की तुम्ही औषध घ्या. काही माणसं स्ट्रिक्ट असतात. माझे शेजारी पिंपळगाव नावाचं गाव आहे, लई स्ट्रिक्ट डॉक्टर आहे. 75 वर्षाचा माणूस आहे, आयुर्वेदातला निष्णात. शर्ट काढल्यावर नाडीची परीक्षा करतात. एक दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे ग्रस्त केला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. शर्ट काढा, पडा, असं बोलतात ते. तो म्हटलं मला तुमच्याशी काही बोलायचंय. नंतर बोला. शर्ट काढा, पडा. अहो पण जरा महत्वाचं होतं, मराठी कळताना. शर्ट काढा, पडा. त्यानं शर्ट काढलं आणि पडला. आता बोला. तो म्हणे मी पत्रिका घेऊन आलो माझ्या मुलीच्या लग्नाची. अरे मग आधी सांगायचं नाही. तो म्हणे सांगू कधी? तुया सांगू दिलं पाहिजे ना ते. डॉक्टर म्हटले मी डॉक्टर की तुम्ही? तुम्ही 2 टक घ्या सोनामुखीचे. गाढव सापडलं समजा. ना इलाज होता, ते जामच झालं होतं. घेतली 2 टक सोनामुखी. ते एवढी पॉवरफुल होती सोनामुखी किरण महाराज की तिला दुसरा टक घेता बरोबर डबळ तयार लागायचं. भरलं डबळ की पळ डोंगरावर, भरलं डबळ की पळ डोंगरावर, भरलं डबळ की पळ डोंगरावर. 4था चक्कर डोंगरावर कुंभार काकांनी मारला. त्यावेळेला गाढव डोंगरावर चरत होत. अरे कुंभार काका म्हटले तोळा त्रास जरूर झाला गाड्या, पण गुण हमखास आला. वा सोनामुखी. साऱ्या गावात जाहिरात केली सोनामुखीची. त्याच गावातल्या सायकड्यातल्या एका राजानं, जुना काळ, बायकोला दिलं घराच्या बाहेर. लिख सरकारच्या 1500 रुपयावर मला तत्वज्ञान शिकवते, झुकेगा नाही साला. बायको 15 दिवस माहेरात, निरोप नाही, फोन नाही. कुंभार काकाची भेट झाली. काय राणी साहेब बरंच म्हणावं लागतं म्हणे. बापा नवऱ्यानं दिलं काढून. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. निरोप नाही? अहो साधा फोन नाही. असं चला तुम्ही कुठं चालतं? म्हटलं खरातकडं, आपल्या ह्या डॉक्टरकडं, त्या सर्वजानेकडं. चुकून आलो, चुकून आलो.
हे असं ते एकदम प्रभाव त्याचा. सर्व जणांकडे चाल. ते बाई म्हणे भाऊ नवरा बायकोतलंही जाणे म्हणे हो. इतक्या श्रद्धेनं ऐकून राहिले तुम्ही जसं दशमस्कंद आहे तो भागवतातला. आवडतो बाबा जायचं एखादं हसून हसून. पण असलेल्या माणसाचं 15 दिवस तुम्ही आजारी पडणार नाही. आपण एवढे मोकळे असल्यावर गेली ते बाई. डॉक्टर साहेब यांच्या नवऱ्याने ना घराच्या बाहेर काढलं. किती दिवस झाले? 15. काही काळजी करू नका, 2 टक घ्या तुम्ही. ते बाई म्हणे नवरा बायकोच्या भांडणात आहे तुमचे 2 टक काय करते ना रे म्हणे सोनामुखी. हा कोणालाही गुण घेतला त्या बाईनं. सोनामुखी माणसांना घेऊ द्या ना तर बाईन घेऊ द्या गुणगुण. भरलं डबल. तो प्रधान म्हणे राजा अख्ख्या भागात शौचालय बांधाई मोहीम आपली. तुझी बायको जर बहिर दिशाला जाताना लोकांनी पाहिली तर लोक नावं ठेवतील ना रे तुला. काय नवरा बायकोचं भांडण ते 4 भिंतीच्या आत मिटवा ना. जगाला काय तमाशा दाखवता. लाव तिला फोन. त्याने तिला फोन लावला. हॅलो श्रीवल्ली तू निघून ये. श्रीवल्ली म्हणे थोडा त्रास मला जरूर झाला पण गुण मला हमखास आला. पारवा सोनामुखी मी तुम्हाला रात्रभर सोनामुखी सांगू शकतो पण आता माझ्याकडे वेळ नाही तुमच्याकडे नाही. आता शेवटचं जाऊ. त्या राजावर एका समोरच्या राजाने स्वारी केली. समोरच्याचं सैन्य 5000 याचं 500. याची पंढरी घाबरली. 5000 सैन्याबरोबर 500 जण कशी लढतील. राजा रडायला लागला. बायको म्हणजे रडू नका. सत्ताही जात नाही, संपत्ती जात नाही, बायकोही जात नाही, सोनानानं जात नाही, काहीच करत नाही, काहीच होत नाही. तुम्ही काळजी करू नका. मी ज्याच्या कृपेने या घरात आली एकदा तुम्ही त्याचं दर्शन घ्या. लय जोरदार माणूस आहे तो. सर्व जाणे येते असं. हो चला आणलं नवऱ्याला बसवलं. डॉक्टर साहेब माझा नवरा घाबरलाय. 500 सैनिक आमच्याकडे समोरच्याचं 5000 सैन्य काय करावं. काय काळजी करू नका. 2 टक घ्या तुम्ही. मी घेऊन काय करू. शिपायांचं काय करायचं. एक काम करा 1000 पुळ्या घेऊन जा सोनामुखीच्या. तुमच्या प्रत्येक शिपायाला 2-2 टक द्या. त्यानं काय होईल. अरे म्हणे हे घेतलं की युद्धच होत नाही. रिकामपण तर पाहिजे की नाही हे घेतल्यावर. सोनामुखी घेतल्यावर रिकामपण राहत नाही माणसं. 500 जणांनी डबे भरले महाराज. चालले ते लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. ते पाहिलं 5000 सैन्यानं. ते त्यांच्या राजाला म्हणत राजा अरे रोगराई चालू आहे. जाण्यात मजा नाही सायखेड्यात सध्या. चाल परत. ते मोठं खराब असते. पावसाळ्यात तर मोठं वाईट असते ते. चाल परत. 5000 सैन्य निघून गेलं. हे 500 शिपाई थंडेगार होऊन खाली आले. ते म्हणत राजा थोडा त्रास जरूर झाला पण गुण हमखास आला. आजार कोणताही असू द्या औषध फक्त. मोठ्यानं सांगा जरा औषधाचं नाव. आजार कोणताही असू द्या औषध फक्त. अरे तसं जीवनात जगण्याच्या वेदना कोणतेही असू द्या औषध फक्त संत म्हणती तेथे भाव. फक्त संत. हेच ते संत जीवन जे आम्हाला प्रभावित करू शकतं. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आम्हीच नाही हो अरे त्यांचा प्रभावित देव होतो. अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे तैसा देव तैसे देवा. तुका म्हणे तैसे देवा. तुका म्हणे तैसे देवा. तुका होने लागे त्यांचा भावा. होने लागे त्यांचा भावा. पूजी प्रतिमेत देव. पूजी